काय झालं सांगतो की पुढं. मग ह्यो कांबळे चांगलं वागायचं, मोठं मोठं बोलायचं नाटक करून ह्या पाटील बायला लागला की आपल्या जाळ्यात वाढायला. हे काय बोलताय तुम्ही? माझा नाही विश्वास. आणि तुमच्या बोलण्यावर तर अजिबातच नाही. अहो माझ्यावर तरी ठेवा. मी विचारतो ना त्या प्रश्नाचं उत्तर मला द्या. मला सांगा, ह्यानं अजून लगीन का केलं नाही? अहो हिच्यासाठीच की. आता आपली शाळा एवढी स्पर्धा जिंकल्या म्हणल्यावर ह्यानं पोरांसोबत थांबायचं सोडून त्या बाईच्या मागणं का बरं गेला असेल? हा, अहो जेवायचं सुद्धा भान नाही. अहो सगळ्या शाळेला माहिती होतं यांचं लफडं. व्हॉट नॉनसेन्स कुरकुटे सर. लफडं काय म्हणताय? बर तुमच्या भाषेत लव, आमच्या भाषेत ते प्यार बीर काय म्हणतात ते. अहो लई दिवस चाललं होतं यांचं, सारखी दोघं एकत्र. आणि शाळा संपली का नाही की पोरांच्या गावाला जायचं नाटक करून ह्या मॅडमला जायचा घेऊन फिरायला. उशीर झाला का नाही की म्हणायचं आता थांबा आमच्याच घरी. स्टॉप इट प्लीज. बरं राहिलं, आम्हाला काय करायचंय? या दोघांनी लग्न का केलं नाही? अहो यो खालच्या जातीतला, त्या आपल्या जातीतल्या होत्या. घरात कळल्यावर झाला की मग राडा. अहो, एवढंच नाही, तिच्या घरच्यानीला हाणला बी तरी याला वळण नाही. अहो, या कांबळ्याची एक होतं का? पुन्हा काही दिवसानं पाटील मॅडमला ह्याचं कळलं. मला काहीच न